पावसाच्या बातमीनं। यंदा मे महिन्यात दाखल झालेल्या पावसानं मुंबईला काल रात्रीपासून आज संध्याकाळपर्यंत अक्षरशः झोडपून काढलं। पण त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली आणि आपापल्या कार्यालयांमधून घरी परतणाऱ्या मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला। मुंबईतल्या या मुसळधार पावसात मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलचे वेळापत्रक आज सकाळपासून कोलमडलं होतं, पण संध्याकाळनंतर मध्य रेल्वेची तीच लोकल जवळपास अर्धा तास उशिरानं धावत होती। पश्चिम रेल्वेची लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत होती। हार्बर मार्गावरील उपनगरीय लोकलच्या जवळपास 30 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका हा रस्ते वाहतुकीलाही बसला। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ही संथ गतीनं दिवसभर सुरू होती। मंडळी, खरं तर मे महिन्याचा शेवटचा आठवडा म्हटलं ना की घामाच्या धारांनी भिजणारे मुंबईकर हे चित्र आपल्याला आजपर्यंत कायम दिसत होतं। पण यंदाचा मे महिना त्याला अपवाद ठरला, कारण यंदा मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच दाखल झालेला मान्सूननं मुंबईकरांना घामाच्या धारांनी भिजवलं नाही, तर अवघ्या मुंबईला मुसळधार पावसानं आंघोळ घातली। विशेष म्हणजे गेल्या 107 वर्षात मे महिन्यात झालेला हा मुंबईतला आजवरचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस ठरला। मुंबईत आतापर्यंत 295 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी ही कुलाबा वेधशाळेने दिली आहे। याआधी मुंबईत मे महिन्यात झालेला सर्वाधिक पाऊस हा 1918 सालातला होता। त्यावेळी मे महिन्यात मुंबईत 279 मिलीमीटर पाऊस झाला होता। यंदा मे महिन्याचे 5 दिवस शिल्लक असताना तो विक्रम मुंबईने मोडीत काढलाय। आणि आता जाऊया नवी मुंबईत। नवी मुंबई महापालिकेच्या कामाची पहिल्याच मोठ्या पावसात पोलखोल झाली। पाणी उपसा करणाऱ्या पंप हाऊसमधील सर्व पंप सुरू नसल्यानं